मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज शनिवार आहे. आज जाणार आहे त्याला थोडस बाहेर लेक्चर वगैरे झालं, जरा सेंट वगैरे मारून रेडी होतो. ब्लॉग वगैरे गणपतीला जाणार आहे आज. पहिल्यांदा पुण्यात येऊन एवढ्या दिवसांना दगडूशेठला जातोय. तर पहिला मी कॅमेराचा सेटअप लावतो आधी हेल्मेटला. फ्रेंड्स सोबत जाणार आहे नेक्स्ट. पहिलं गोष्ट म्हणजे सो कॅमेरा सेटअप रेडी. पहिलं हेडफोन घालतो. हेडफोन घातल्यानंतर अजून कोणती गोष्ट पाहिजे, मला मफलर लावायचा आहे जेणेकरून हेल्मेट मध्ये लावाय बरं पडतं. आज दाढी करताना सकाळी दाढी वगैरे शेविंग करत होतो, तर इथं थोडं लागलंय. जर दिसलं असलं तर बघा, ब्लेडनं कापलं. कसं काय कापलं काय माहित नाही, बट जिलेट यूज करत जावा. दुसऱ्या कंपनीचं मी घेतलेलं, त्यामुळं आय थिंक त्यामुळे हे झालं. ओके, सो कॅमेरा पण रेडी आहे, सेटअप रेडी आहे. माउंट थोडं ढिलं झालंय पण इट्स ओके, त्याला आवळायला लागणार आहे. बघू आता. सो करूया ड्राईव्ह, लेट्स गो. सो गाणी पण लावलेले आहेत, लाईट वगैरे सगळं बंद केलंय. कुलूप लावूया आणि जाऊया. जाता जाता आपल्याला पेट्रोल भरावं लागेल. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे. भरपूर दिवसातून हेल्मेट वगैरे घालून फुल पॅक होऊन चाललोय असं बाहेर. मे बी 10 ते 12 दिवस झाले असतील. 10-12 दिवसानंतर असं कुठे बाईक वरती फिरायला चाललंय. थोडं लांब नाहीये, मे बी 15 किलोमीटर वरती असेल मंदिर. पण पहिलं तर मी मैत्रीण आहे, फ्रेंड, तर तिच्या रूम वरती जाऊन जी आमची बॅचलर बॅच आहे त्या बॅच बरोबर ते जाणार आहे फिरायला. सो आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. धक धक दे करो सावरिया. लाईफ मध्ये भरपूर काय काय करायचं आहे. डीएस शिकायचं आहे, त्याच्यानंतर या साईडून जातो, पेट्रोल भरतो आणि परत हायवेला लागतो. अरे बाप, तरी म्हणता मी काहीतरी विसरतोय. इथं आल्यानंतर आठवलं की आपलं जर्किंग आहे ते तर विसरलोय, कारण की रात्री उशीर झाला तर थंडी खूप असते ना, तर थंडीचं जर्किंग आणायला पाहिजे होतं. बट इट्स ओके, आता करू आपण मॅनेज काहीतरी. येताना मे बी 9 नाही तर 10 वाजतील. फक्त ट्रॅफिक वाल्याने अडवलं नाही पाहिजे, कारण एक तर आपल्या बाईकचे आरसे नाहीत. आरसे असल्यावर कसं फुल डॉक्युमेंट्स तर माझ्याकडे आहेत सगळे, जसं की ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक वगैरे म्हणतात ते. पण माझ्याकडे फक्त बाईकच्या आरसे नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे ते काय बोलतात त्याला, ते नवीन नंबर प्लेट आले ना, ते राहिले टाकायची बाईकची. जर का ते स्कॅनिंग वाले नंबर प्लेट त्याला बोलतात लोक, पण त्याचा दुसरा अर्थ काहीतरी वेगळा असतो, मराठी. कारण का तर मला 2-3 जणांच्या कमेंट्स आलेत की तू एवढं पुण्यात राहतोय वगैरे, प्रोफेशनल वाणी वाग. माझ्या भाषेवर भरपूर घे ना भाई, पुढे परत चालू करून पुढे जा. लोक पण एक विचित्र असतं. पुढे जाऊन सुद्धा चालू करत होता ना 100 ऑनलाईन ना गेल्यावर चवण्या बसलो. सो सुधारलं पाहिजे. मस्त पैकी आता पेट्रोल टाकलेलं आहे. आता हायवे न जाऊ का इथं सर्व्हिस रोड वरून परत हायवेला घालू. नको, 1 किलोमीटर परत मागे जायला लागेल. सो पेट्रोलची बचत करूया गाईज. कॅमेऱ्याच्या मला लेन्स बदलायचे आहेत, पण माझा पगारच 5,000 रुपये मंथली, आणि कॅमेऱ्याच्या लेन्स आहेत 8,000च्या. माझा रूमचा जो राहतोय ना मी पुण्यात, रूमचा खर्च तर कंपनी भरते, पण जे जेवणाचा वगैरे बाकीचा इतर खर्च आहे ना, सो समथिंग अराउंड 7,000 to 8,000 रुपये इकडे जातोय. घरूनच मी 2,000 ते 3,000 रुपये घेतोय. त्यामुळे मला वाटत नाही की 2 ते 3 मंथ कॅमेऱ्याचा लेन्स वगैरे बदलेन. वा मामाने पकडले वाटतं ती बल्किटला. आय लव्ह ड्यूक, बट 390 वाले ड्यूक. ती 250 वाले ड्यूक असणार आहे. इथं न झाले हे मध्ये, इथं पॅशन प्रो गाडी काय MH-08 मतलब रत्नागिरी पासे. रत्नागिरीत ना भाई पुण्यात आलाय, कामाला आलाय का फिरायला आलाय काय माहिती. तिकडं काय त्याला काम नाही, आम्हाला येतं जॉब नाही तर. आणि हे असे बाहेरचे लोक येतं.
तर ते लोक आता बोलू शकत नाही एखाद्याबद्दल, तर रियालिटी आहे. इथल्या तर लोकांना जॉब भेटत नाहीत. अरे भाई, किती गडबड अंगाव आता झाले एकदाच्या अंगाव, म्हणजे तुझं पण समाधान होईल. हेल्मेट घातलंय त्यामुळे किती जरी मी काय बोललो तर पुढच्याला आवाज ऐकून नाही जाणार. हा एक पॉझिटिव्ह वाईब्स आहे. त्याला भरपूर गर्दी आहे. जरा रविवार संडेमुळे आहे ना, भरपूर गर्दी आहे. तो जरा गाडी आपण पळवूया, ट्रेस जरा कमी होईल. लेफ्ट साइड लेफ्ट साइड लेफ्ट साइड, त्याला लेफ्ट साइड ना जाऊ. इथे बघा परत बुंग करणं गाडी जाणार आहे एकदम 90-100 ज्यावेळेस हो पूल बांधून होईल ना, त्या एवढं ट्रॅफिक लागते ना आता, हे ट्रॅफिक पण परत नंतर लागणार नाही. कारण ह्या नवलेच्या मागचा ब्रिज आहे. त्यावेळेस मुंबईवरून आपण पुणे बँगलोर हायवे म्हणतो ना, त्या हायवेवरती जर हा का पूल झाला तर त्यावेळेस भरपूर ट्रॅफिक कमी होणार आहे. बट यांनी सिक्स पदरी सरकारने आहे ना, सिक्स पदरी रोड करायला पाहिजे. सिक्स पदरी म्हणजे काय, 6 लेन चालू रोड. 6 लेन असल्या ना की 3 जाण्यासाठी 3 येण्यासाठी. आता पण 3 आहेत, पण ट्रॅफिक एवढं भरपूर आहे ना, एक जरी ट्रक 30-40 ने असेल तर त्याच्या माग 2 ते 3 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिकची लाईन लागते. क्रेटा आय लव्ह दिस कार, कारण की तिचा जो हॉर्न आहे ना, हॉर्न तो एकदम असा कडक वाजतो. 500 मीटर परत पुढच्याला ऐकू जायला आतला कडक वाजतो हा. वा, इतकी गाडी आहे. रेंज रोवर तरी मला वाटलेलंच. बरं, मी हेल्मेटचं बेल्ट लावलाच नाही तरी मला वाटलेलं खांद्याला थकतंय काय, शोल्डर झाल्या लागलं ट्रॅफिक. असल्या ट्रॅफिक मधून जायचं म्हणजे डोक्याला ताप दे. थांबा भाऊ, तो रिक्षावाल्या जाऊ दे मला, चला काय गडबड नाही, मला पण तशी काय गडबड नाही. अख्खा दिवस आपलाच आहे. संडे फन डे. 8 दिवस रूम मधून बाहेर नाही गेल्यापासून आहे ना, ऑफिस आणि रूम, त्यामुळे जरा आता थोडा नॉर्मल गावापेक्षा गोरा पडलोय आता, नाहीतर प्युअर काळे पडलेले. सकाळी शेविंग करताना जे ब्लेड लागलंय ना कपाळावरती, ते जरा थोडं लसायला लागलं, थोडं पेन करायला लागले. आलो आपण आता नवले ब्रिजला. तो ये है नवले ब्रिज का ट्रैफिक ब्रो, अगर आप भी इस ट्रैफिक का आनंद लेना चाहते हो तो आ जाओ नवले ब्रिज. सकाळपासून काय खाल्लं नाही त्यामुळे जरा थोडी भूक लागल्या. आता गेल्यानंतर बघूया काय प्लॅन आहे फ्रेंडचा. ए धुळला अरे भाई हळून जा, धुळला उडवत डोक्यात माझ्या डोळं खराब होतील. वायझर लावतो, वायझर पण गोल्डन कलरचा आहे, त्यामुळे जे आत काय बघतोय आणि माझे जे काचातून आहे ना, माझा चेहरा दिसत नाही. सोडून आत घेतो, बाहेर उजवीकडे जायचं, मला डावीकडे जायचं. काय संबंध आहे, बरं इकडं माझं सोडून जा. ड्रायव्हरला मामाजी मतलब वो RTO वाले गाडी अडवतात ते खूप फेमस असते महाराष्ट्रात. तर हा खूप फेमस असते. मामा थांबले पुढे, मामा आलाय वगैरे, मामाला गाडी धरते, असं अशा टाईप मध्ये. अरे वा, आता हे नवले ब्रिजचं ट्रॅफिक, नवले ब्रिजच्या खालचं ट्रॅफिक खालचे इन द एक्झॅक्ट ग्राउंड फ्लोर, ग्राउंड साइड ऑन सो राइट साइड माय पुल ऑफ नवले ब्रिज. यू कैन सी नाउ. हॉर्न मत दे, डर लग रहा है मुझे रैश ड्राइविंग करके. अगर मेरी बाइक जो यूनिकॉर्न है ना वो होती है ना, तो सच्ची में अगर यहाँ से मैं रैश ड्राइविंग करके जाता, क्योंकि उस पे मिरर है ना, समझ लेना मेरी भाषा कभी कभी हिंदी हो जाती है और कभी कभी इंग्लिश और कभी कभी मराठी. इंग्लिश तो मुझे सुधारनी है. I want to grow with English because yep sir. रे माझ्या बाईकच्या क्लच प्लेटा खराब झाल्या, त्यामुळे बाईक पळवायला पण येईना. आता बाईक क्लच प्लेटा वगैरे मी काय बद्दल बसणार नाही, डायरेक्ट बाईकच नवीन घ्यायची 2 वर्षाने. वर काही युट्यूब प्रो झालं तर जल्दी लवकरच घेऊ. प्रो म्हणण्यापेक्षा मी युट्यूबला फक्त एन्जॉय म्हणून, मेमरीज म्हणून, फक्त तो पार्ट टाइम काय बोलते त्याला 30% विश्वास आहे की जर ग्रो झालं तर मी सगळं सोडेन. 70% तर माझा प्रेफरन्स जॉबच आहे. दुसरीकडनं आपल्याला इन्कम काय, एक काहीतरी फिक्स इन्कम पाहिजे ना आपल्याला घेऊन, जेणेकरून एक इकडनं लॉस झाला तरी दुसरीकडून वरती निघायला ये, तशा टाईप मध्ये.
जे पण काय करतोय ते मला असं चांगलं झालंय. दचके बघा काय तुम्ही, दचके बघून गाडी चालवा, कारण की दचक्यात एवढी गाडी वायबल होते ना, ऍक्सिडेंटचे प्रमाण वगैरे वाढतात. तिथं पण याने एक सिग्नल वगैरे बसवायला पाहिजे, कारण की लेफ्ट साईडच्या गाड्या येतात, आपल्याला पण जायचं असते, म्हणजे सातारत हायवे वगैरे म्हणतात ना तशा टाईप मध्ये. ते सगळ्या ते ट्रॅफिक वाढतं. लेफ्ट साईड जाऊ सगळं जा, पुढे गेल्यानंतर असं पण एकत्रच रस्ते मिळतात. आहे लो कात्रज ब्रो, हे म्हणजे गॅप देतो जागा आमच्याकडे. मला असं वाटतं एक माईक पण घ्यायला पाहिजे, कारण का ते जे मी बोलतोय ना मला थोडा जास्त लाऊड आवाज करायला लागतोय. जर का एक्सटर्नल माईक लावला नाही याला तर डायरेक्ट मी हा कॅमेरा हँडलला माउंट करेन आणि हेल्मेटला वायरलेस माईक जोडेल. हा कुठून तरी खाली उतरायचं आहे, मला माहित नाही कुठून उतरायचं. समथिंग इथूनच बहुतेक मला खाली उतरायचं आहे. बालाजी धनसोडी लेफ्ट साइड, हा राईट, मला लेफ्ट साइडूनच जायचं आहे. ही कमान मी लक्षात ठेवल्या की सद्गुरू श्री शंकर महाराजांचा जो मठ आहे ना त्याच्या लेफ्ट साइडून जायचं. स्पेशल काय बनवले काय माहित नाही, तर मैत्रिणीने नाही, मैत्रीण नाही, माझी बहीण जायची, बहीण आहे ती मानलेली. हे ना अदरवाईज काय म्हणू शकतं तिला, सच्ची पेप्सी वगैरे. हा बसून जायचं आहे मला, व्हावं लागेल. मागच्याच संध्याला येऊन गेले तरी पण मी हा राईट सिग्नल पास राईट साईडला उभं आलो, लेफ्टला जायचं.